जिल्हा वार्षिक योजनेची कामे विहित मुदतीत पूर्ण करा. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. सर्व शासकीय यंत्रणांनी विहित कालावधीमध्येच प्रशासकीय मंजुरींची कार्यवाही पूर्ण करणं आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. प्रत्येक काम चांगल्या दर्जाचं, टिकाऊ व गुणवत्तापूर्ण होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री श्री भोसले बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यावेळी उपस्थित होते. तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत माजी खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे आणि डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्ह्यामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत गाव तथे स्मशानभूमी अभियान प्रभावीपणे राबवण्यात यावं. गतवर्षी एकाच वर्षात 148 गावांमध्ये स्मशानभूमी शेड उभारणी आणि अनुषंगिक कामं करण्यात आली आहेत. तसेच ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही अशा गावांमध्ये भूसंपादनाद्वारे जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असं पालकमंत्री श्री भोसले म्हणाले. जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच शाळा ग्रामीण भागात असून या शाळांमध्ये प्रामुख्याने मुलींचं स्वच्छतागृह, वीज कनेक्शन, CCTV यांसारख्या मूलभूत सुविधांची कामं घेण्यात यावीत. मोडकळीस आलेल्या शाळांच्या बाबतीत वर्गखोल्यांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं. महाऊर्जा विभागाने PM सूर्यघर योजनेच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी. जिल्हा विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेला नित्यव्यय कोणत्याही परिस्थितीत नियमित योजनेकडे वळवण्यात येणार नाही तर याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असं पालकमंत्री म्हणाले. राज्यातील 1000 लोकसंख्येची गावे सिमेंट रस्त्याने जोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना जोडणारे रस्ते समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे कार्यवाही करणं आवश्यक आहे. गंजगोलाई परिसरात अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही गतीने करावी, असं पालकमंत्री श्री भोसले म्हणाले. गतवर्षीच्या 577 कोटींच्या खर्चाला मंजुरी, यंदाच्या 612 कोटींच्या नियोजनास मान्यता. सन 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेतून 449 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमातून 125 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेतून 3.23 कोटी रुपये असा एकूण 577.23 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून या संपूर्ण खर्चास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. तसेच सम 2025-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना करिता 484 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 125 कोटी रुपये व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेसाठी 3.23 कोटी रुपयांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.